आहोत उंच करू त्या परमेश्वराच्या नाव उंच आपण करूया आणि ती स्तुती आपण करूया. तेरी स्तुती मैं करूं, आराधना करूं दिल से, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे. हे प्रभु तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू. हे प्रभु तू ही तो. चलो तुमने तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मान सन्मान गौरव प्रभू यावेळेस तुला देत आहे प्रभू परमेश्वरा. तू स्वर्गीय देवाचा पुत्र आहेस, माझा विश्वास आहे माझ्या देवाच्या. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे प्रभूची. देवापा तुझ्या सेवेसाठी तू आम्हाला जन्म दिलास याबद्दल आभार म्हणतेस. या सर्व जगभर बापा पृथ्वीवरती तुझा गौरव करावा म्हणून या ठिकाणी तू आज आम्हाला खरोखर प्रभू उभा केलेला आहे माझ्या राजा. तुझा सेवक या नाथाने प्रभू प्रार्थना करत असताना प्रभूची प्रत्येक गुडगा, प्रत्येक आत्मा, प्रत्येक डोकं तुझ्यासाठी नमवलं जाते परमेश्वरा. आत्मा काय म्हणतो ज्याला कान आहे तो ऐक प्रभूची. या ठिकाणी प्रभू तुझं सामर्थ आहे बापा. लोकाचा दुसरा अध्याय पित्या तू वचन सांगत आहे बापा. ऊर्ध्व लोकी देवाला गौरव, पृथ्वीवरती मनुष्यामध्ये शांती असो. यासाठी की आज प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनानं आज आम्ही भरून जातो प्रभूची. आज आम्ही उल्हास जीवनामध्ये कार्य करत असताना प्रभू आत्मा हालवूया आणि देवा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्या विश्वास ठेवतो प्रभू. तू आमचा तारणाचा उद्धारक परमेश्वर आहे प्रभूची. देवबापा या ठिकाणी आम्ही विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो प्रभूची. सर्व जग आणि जगात अवगत तुझा आहे परमेश्वर आहे. खरोखर बापा खजुरी सारखा समृद्धी आम्हाला करायचा देव आहे बापा. तुझ्या हातामध्ये आंबडी आणि तुझ्या हातामध्ये काटे परमेश्वर. प्रभू तू म्हणत आहे मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. तुला माहित आहे अशा मोठ्या घन गोष्टी तुला मी सांगेन. हालेलुया. परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तू गुप्त वाशी बोलणारा पिता आहे प्रभूची. आज आम्ही खरोखर डोक्याला तेल लावावं, तोंड धुवावं आणि तुझ्या राज्यामध्ये आम्ही यावं यासाठी तू आज आम्हाला अंतःकरण शुद्ध कर प्रभूची. आम्ही मलिन आहोत परमेश्वरा. आमचं हृदय मलिन आहोत परमेश्वरा. आमचा द्वेष तू काढून टाक परमेश्वरा आणि आमच्या जीवनामध्ये खरोखर नवा जन्म आमचा व्हावा ही मी प्रभूची प्रार्थना करते प्रभू. देवापा तुम्ही सांगत आहे पश्चाताप करा, पापाची कबुली द्या, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले. हालेलुया. आणि देवापा मी प्रत्येकाने खरोखर स्वतःच्या पापाची कबुली द्यावी. येशू आमच्यासाठी मेला, आमच्यासाठी पुरला गेला, आमच्यासाठी पुन्हा उठला.
येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं आम्ही प्रत्येकाने अंतःकरणाद्वारे साक्ष दे बापा. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. हालेलुया. आणि या जीवनामध्ये प्रभू येशू आज आम्ही प्रत्येकानं जी आमची धाव आहे की ख्रिस्ताचं राज्य जवळ यावं. आज आम्ही खरोखर बापा त्या राज्याला आम्ही खरोखर आशीर्वादित करण्यासाठी गौदेवाला गौरव अधिक वाढण्यासाठी आम्ही विश्वासामध्ये यावं, दुःख सहन करावं, कष्ट सहन करावं. हालेलुया. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये वचनामध्ये आज खरं बापाचं आज वचनाचा मान आहे ते प्रत्येकाने विश्वासाने घ्यावा. यासाठी देवाचा आमच्या जीवनामध्ये कार्य कर प्रभूची. देव बापा या ठिकाणी आजची स्तुती, आजची आराधना, आजचा संदेश जाणार पण आणि संजीवनी सामर्थ्य प्रार्थना तुझ्या हातामध्ये सोपवून देते प्रभूजी. देव बापा सर्वप्रथम राज्य तुझ्या परमेश्वरा, आज प्रथम मान सन्मान तुला देतो प्रभूजी. आज हे येशूच्या नावामध्ये आज सर्व बापा आज या प्रार्थनेचा कारभारी, या प्रार्थनेचा मस्तक येशू हालेलुया. यासाठी आज मी प्रार्थना करते परमेश्वरा, प्रत्येकाला तू तुझ्या हातामध्ये घेऊन जा प्रभूजी. प्रत्येकाला आनंदी जीवन दे, प्रत्येकाला खरं बापा सार्वजनिक जीवन दे आणि प्रत्येकाच्या जीवनाचं तारण होऊ हालेलुया. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाल जीवन प्राप्त हालेलुया. आणि या डोंगरावरती पित्या तुम्ही प्रगटीकरण झालेलं आहे, या डोंगरावरती पित्या तुम्ही प्रगट झाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो प्रभूजी. महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलाच्या देवाला धन्यवाद देतो, याकोबाच्या देवाचा गौरव करते हालेलुया. आणि खरं बापा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये मागते म्हणून आज स्वर्गीय पित्या आमेन. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. परत एकदा मी सिस्टर कांचन ढाले, त्यांचे पती भीमराव ढाले, त्यांचे मुलं, त्यांच्या सर्व टीम, त्यांच्या मंडळीचं मनापासून मी आभार मानतो. परत एकदा येशू ख्रिस्तांना आम्हाला परत ह्या ठिकाणी देवाची सेवा करण्यासाठी ह्या ठिकाणी आम्हाला परत आणलं. मनापासून देवाचे मी आभार मानतो. आणि ज्या योजना आम्ही परमेश्वराजवळ साजरा केलेला आहे, सादर केलेला आहे, त्या नक्की परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकणार आणि त्याचं उत्तर देणार. नितीन बर्दचं पण मी आभार मानतो की रुपे चॅनेल ते आमच्यासाठी वेळात वेळ काढून आमच्यासाठी उपलब्ध झालेत आणि ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते आमच्यामध्ये प्रगट होतं. म्हणून प्रियानो, आज आम्ही संदेश जाण्यापूर्वी प्रार्थना करूया. स्वर्गातील पवित्र आणि नीतिमान जिवंत देवा, मनापासून तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. 2018 वर्षाचा 19 वर्षाचा हा परमेश्वर 28वा दिवस, महिन्याचा 4थ्या दिवसाचा, 4थ्या आठवड्याचा, 4थ्या महिन्याचा 28वा दिवस तो आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. आणि अशा बापा दुसरा दिवस देखील तो आमच्या आयुष्याला दिलेला आहे परमेश्वरा. प्रभू आमचं ह्या ठिकाणी आतापर्यंत चांगल्या रीतीने सांभाळ केलास, इथून पुढे सांभाळ कर प्रभू. सर्व पाऊस वादळ कावदळ यापासून तो आमचा बचाव करत आहेस, कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रभू. आणि तो म्हणतोस की जे काय तू मागशील ते मी करणारा परमेश्वर आहे प्रभू. मनापासून तुझी उपकार स्तुती करतो. ह्या मंडपाच्या अवतीभोवती तुझ्या असंख्य देवदूतचा पारा ठेवू. सर्व वादळाचा आत्मा, सर्व भीती घालणारा आत्मा, सर्व पाऊस आणणारा आत्मा आणि दुष्टापना आत्मा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे इथून प्रभू. मग प्रत्येकाचा जीवात्मा शरीर प्राण तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. शब्द सांगत असताना, बोलत असताना तू माझ्या मुखाचा द्वारपाळ हो प्रभू. प्रभू फक्त तुझ्या वचनातूच मी बोध करावा, जगातलं मी काही घेऊन न चालता प्रभू तुझ्या पवित्र वचनाद्वारे मी बोलण्यासाठी तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य दे. डोक्यापासून नकावरून मला तू स्पर्श कर परमेश्वरा, जेणेकरून तुझ्या पवित्र आत्म्याने भरून प्रभू मी तुझी सेवा करण्यासाठी तू मला सहाय्य कर. इथं बसलेला प्रत्येकाचा जीवात्मा शरीर प्राण तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून एक पित्या आमेन. प्रियानो, आपण पवित्र शास्त्र उघडूया. आणि जो आजचा संदेश आहे तो म्हणजे येशूच्या रक्तामधील सामर्थ्य. हालेलुया. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य. आज येशूचं रक्त का सामर्थ्यवान बनवतं? कारण आण कुठल्या प्राण्याचं, कुठल्या मनुष्याचं, कुठल्या पुढाऱ्याचं ते रक्त सामर्थ्यवान बनवत नाही का? कारण येशू हाच आहे की तो तारणारा परमेश्वर, तो जिवंत देव आहे, तो पवित्र आहे आणि तो काय शुद्ध आहे. म्हणून येशूच्या रक्तामधील सामर्थ्य आज आम्ही या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. म्हणून आज बायबल देवाचं वचन सांगते की पृथ्वीवरील त्याच्या सेवेचा शेवट प्रभू त्याच्या शिष्यांना त्याच्या पहिले येण्याची उद्देश सांगतो. या काळाच्या पूर्वी देवदूताने त्यांना त्याचा जन्माचा संदेश आणला होता. ह्यावेळी तो म्हणत होता को तो त्याच्या लोकांना त्याच्या पापापासून ताराव्यास या जगात आलेला आहे.
आणि परमेश्वर 2019 वर्षापूर्वी ह्या जगात आपला ध्येय धारण करून आला, कारण त्याला माहित होतं की माझं रक्त सांडल्याशिवाय लोकांचं तारण होणार नाही, माझं रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होणार नाही. पण हा परमेश्वर तुमच्या माझ्या पापाची क्षमा करण्यासाठी आमचं रक्त, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आमचे शुद्धीकरण करण्यासाठी ह्या पवित्र धरणीवर पवित्र परमेश्वर मानवाचं रूप धारण करून या जगात आला. आज आम्ही या ठिकाणी प्रियानो आम्ही जास्त मुद्दे घेत असताना भरपूर आहेत ते सांगण्यासारखं. 3 मुद्द्यामधलं मी थोडंसं वचन घेतो, कारण त्याचं रक्त वतल्याशिवाय आम्हाला पापाची क्षमा नाही, त्याचं रक्त वतल्याशिवाय आमचं शुद्धीकरण होत नाही, त्याचं रक्त वतल्याशिवाय आम्हाला त्या बंधनातून सुटका नाही. आणि येशूचं रक्त आहे की ते आम्हाला सर्व बंधनातून सर्व पापातून आम्हाला काय करतं, सुटका करतं. म्हणून आमचा पहिला मुद्दा आहे की येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि तारण आणि शांती. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तारण आणि शांती हे आज येशू ख्रिस्त आम्हाला तारणाचा अनुभव त्याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये घडवण्यासाठी आज पवित्र शास्त्रातून आम्हाला काय करताय, सांगत आहे. आणि तो त्या रक्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये काय करतो, तो शांती आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित करतो. म्हणून 1 पेत्र याचा पहिला अध्याय आणि 8 वचन आम्ही काढूया. 1 पेत्र याचा पहिला अध्याय 8 वचन, ज्याला मिळाले त्यांनी वाचा. 1 पेत्र पहिला अध्याय 8 वचन. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिवस नसता त्याच्यावर विश्वास ठेवता, आणि त्या विश्वासाचे पर्यावसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपयोगी अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासा. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानेच जगेल. मग ते 4 वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन आम्हाला काय आहे. परमेश्वरानं धाडस पण दिलेलं आम्हाला बोलण्यासाठी, म्हणून आपण मोठ्याने ते वचन वाचूया. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं 1 पेत्र 1 आणि 8 वचन. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आज आम्ही कुणाला पाहिलं नाही, कुणाला, येशूला का पाहिलं नाही, कारण तो 2019 वर्षापूर्वी या जगात आला होता आणि जग सोडून 33.5 वर्षे सेवा केली आणि 33.5 वर्षे सेवा करून त्याने जगाचा निरोप घेतला. आता आहे का तो? आता आम्ही कशावर विश्वास ठेवत आहे? वचनावर, न दिसणाऱ्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत आहे. म्हणून तो म्हणतो की त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता, आणि तो त्या विश्वासाचे पर्यावसन जे आपल्या जीवाचे तारण तो उपयोगित अनैवे गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. त्याच्या तारणाद्वारे त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही काय करतो, उल्हासाने आनंद करतो. कारण त्याच्या रक्ताच्या द्वारे माझे पापाची क्षमा झालेले, मला तारण प्राप्त झालेले. हे जर आम्ही आमच्या जीवनामध्ये नक्की घेऊ तर प्रियानो आम्ही नक्की त्या येशूच्या रक्ताच्या द्वारे आमचं तारण आणि आम्हाला शांती मिळाली. म्हणून आज आम्ही पाहणं गरजेचं आहे की खरोखरच येशूचं रक्त माझ्यावर शिपडलेलं आहे, किंवा मला त्याच्या रक्ताच्या द्वारे माझं शुद्धीकरण केलेलं आहे का, माझं तारण झालेलं आहे का, मला शांती मिळालेली आहे का, हे आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहणं गरजेचं आहे. जातो, चर्चला जातो, नेहमी दान अर्पण देतो, आराधना करतो, पण माझं तारण झालेलं आहे का, मी खरंच त्याच्या रक्ताच्या कोकऱ्याच्याने धुवून मला शुद्ध केलेलं आहे का. प्रियाने, जर आमचं शुद्धीकरण अजून झालं नसेल तर हीच वेळ आम्ही परमेश्वराच्या त्या आवरणाखाली जाण्याची. जर आम्ही त्याच्या रक्ताच्या आवरणाखाली जात नाही तर शेवटी आमचे काय जीवन व्यर्थ जाणार आहे. म्हणून पण पाप हे काय आहे, एक देवाचा शत्रू आहे. पाप हे देवाचा शत्रू आहे. त्याचा परिणाम म्हणून देव अपराध आणि त्याच्या पापाची आठवण त्याच्या अंतकरणात येऊ देत नाही. पाप हे देवाचा शत्रू आहे, आणि एक अपराध्याला त्याच्यामध्ये जर देवाचा आत्मा प्रवेश करायचा आहे तर तो पाप त्याला त्या देवाच्या आत्म्याचा अंतकरणामध्ये प्रवेश करू देत नाही. कारण माझ्यामध्ये ती पाप असल्यामुळे माझ्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये देवाचा आत्मा येऊ शकत नाही. जोपर्यंत मी पश्चाताप करत नाही, जोपर्यंत परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करत नाही, जोपर्यंत माझा जुना स्वभाव काढत नाही, तोपर्यंत देवाचा आत्मा माझ्यामध्ये येऊ शकत नाही. मग मी म्हणतो की मी चांगली आराधना करतो, मी चांगली संदेश देतो, मी चांगला दशमोन देतो, मी प्रार्थना चांगली करतो. अरे तुझ्या देवाचा आत्मा आहे का, कुणाचा आत्मा तुझ्यामध्ये कार्य करत आहे? जर तुझ्यात खरोखर देवाचा आत्मा आहे तर देवाच्या रक्ताने तुला शुद्ध केलेलं आहे तर तू देवाचंच कार्य करणार. म्हणून आज आम्हाला देवाचं वचन सांगतंय की जे आमचं जुनं स्वभाव आहे जोपर्यंत आम्ही काढून टाकत नाही, जर आमचं जुनं स्वभाव घेऊन जर आम्ही वाटचाल करू तर रक्ताने शुद्ध आमची होत नाही.
म्हणून जर आम्ही जुना स्वभाव काढून टाकतो, जेव्हा आपले समर्पित करतो, तेव्हा आमचं तारण होतं आणि आमच्या जीवनामध्ये देवाचंच गौरव या ठिकाणी केलं जातं. आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की एपिसकरास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचन. एपिस 2 अध्याय 13 ते 15 वचन आम्हाला सांगते की परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्तायोगे जवळीक झालात. आम्ही कुठे होतो पूर्वी? लगेच मनुष्य ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना लगेच आईच्या उद्धारातून आल्यावर लगेच ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही. त्याच्या आई वडिलाचे संस्कार, त्याच्या आई वडिलाचे चालरीती तो स्वीकारतो. पण त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख, काही घटना घडल्या किंवा काहीतरी ऍक्सिडेंट झाला, काहीतरी परिणामकारक जीवन असं त्याच्या जीवनात लागू झालं, त्यावेळेला त्याला ख्रिस्ताची आठवण होती आणि त्यावेळेला तो देवाकडे येतो. म्हणून तो म्हणतोय की पूर्वी तुम्ही दूर होता, अंधकारामध्ये होता, तुम्ही मूर्तीला पूजत होता, मूर्तीची आराधना करत होता, पापामध्ये जीवन जगत होता. पण पुढे तो म्हणतो की या ठिकाणी देवाचं वचन, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या काही ख्रिस्ताच्या रक्ताच्या जवळ आला. कुणाच्या रक्ताच्या द्वारे? ख्रिस्त येशूच्या रक्ताद्वारे. कुठल्या कोंबडीचं रक्त नाही, कुठल्या बकऱ्याच्या रक्ताजवळ तुम्ही आलाय का? तुम्ही त्या अर्पण केलं, कोंबडी कापली किंवा तुम्ही बकर कापलं म्हणून तुमच्या पापाची क्षमा केली नाही किंवा तुम्ही त्या ख्रिस्ताच्या जवळ आलं नाही अशाद्वारे. तर ख्रिस्तानं तुमच्यासाठी स्वतःचं मौल्यवान रक्त सांडलं म्हणून की तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे आणलं, तुम्हाला त्या पापातून बंधनातून परमेश्वराला सोडून तुम्हाला त्या ख्रिस्ताच्या रक्ताजवळ आणलं, अशासाठी की तुमचं तारण हो. पण पुढे म्हणतो की त्याने आपले ध्येय आणि वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आद्यविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघाचा एक नवा मानव निर्माण होऊन त्याने शांती प्रस्थापित करावी. मानव आणि परमेश्वर यांच्यामध्ये काय होता? दरी होती. आणि त्या दरीमधली जर मनुष्याला जर स्वर्ग गाठायचा असेल तर त्या ठिकाणी एक मध्यस्थी करणारा माणूस असं पाहिजे. आता एखादी पास्टर सपकाळ असेल किंवा पास्टर काळे असेल आणि मी काय, हे दोघांचं आमचं जर भांडण झालं असेल आणि जर आम्हाला त्यांची मध्यस्थी करायचं असेल तर मध्ये कोण तर पाहिजे का? नको का? डायरेक्ट आम्ही बोलू शकणार आहे का? नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक मध्यस्थी मानव करतो आणि आमचं त्यांचं काय करतो? बोलणी करतो. तसंच येशू ख्रिस्तानं ह्या मानव जातीसाठी आपला प्राण देण्यासाठी आपला ध्येय धारण करून या पृथ्वीवर आला. आणि त्याला माहित होतं की माझं रक्त सांडल्याशिवाय ह्या लोकांचं तारण होणार नाही, हे लोक बंधनातून सुटणार नाहीत, ह्या लोकांना त्या पापातून मुक्त करणारा कोण नाही, तर मीच ह्या पृथ्वीवर जातो आणि मीच माझा ध्येय त्या अर्पण करतो. म्हणून तो म्हणतोय की पवित्र वचन आम्हाला सांगतंय की दोघाचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपला वधस्तंभ वैरभाव जे मारून त्याच्या द्वारे दोघाचा देवासही समेट करावा. हे कुणाला वाटलं? एका मनुष्याला, एका पुढाऱ्याला नाही प्रियानो. आपला परमेश्वराला वाटलं की आम्ही दोघांमध्ये जे अंतबेंत आहे ते पाडावी आणि त्याची मध्यस्थी करावी. म्हणून माझं नातं आणि ख्रिस्ताचं नातं, परमेश्वराचं नातं जोडवण्यासाठी परमेश्वरानं आपला त्या ख्रिस्तावर प्राण दिला आणि आम्हाला तिथं जाण्यासाठी आमचा मार्ग मोकळा केला. म्हणून बायबल पुढे आम्हाला 15-16 वचन सांगते आणि त्याचे एक शरीर करून आपला वधस्तंभ वैरभाव जे मारून त्याच्याद्वारे दोघाचा देव समेट करावा हे त्याला वाटले. बायबल आम्हाला सांगतंय की जर परमेश्वराने त्या ठिकाणी रक्त सांडलं नसतं तर फिरानो आम्ही पापामध्ये मेलो असतो, पापामध्ये आम्ही जीवन जगलो असतो. म्हणून आम्हाला देवाचं वचन सांगतंय की प्रत्येक पाप्याला सुटकेची गरज आहे आणि सर्वात मोठी सुटका म्हणजे पापातून मुक्तता. प्रत्येक पाप्याला एकच गरज आहे की पापातून सुटका, मुक्तता हवी आहे. म्हणून आम्हाला देवाकडे आम्ही धावा करणं गरजेचं आहे आणि एकच येशूचंच रक्त की आम्हाला त्या पापातून सोडवतं, पापातून आमचं आम्हाला शांती देतं, आमचे बंध तोडतं, आमची सर्व सुटका करतं. म्हणून आज आम्हाला देवाचं वचन पाहत असताना प्रगटीकरण 1:5 वचन काय सांगतंय? प्रगटीकरण याचा पहिला अध्याय 1:5 वचन बायबल सांगते की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि विश्वासिनी साक्ष बेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवर राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. हालेलुया, हालेलुया. तो राजांचा राजा, तो परमेश्वर आणि प्रथम ह्या जगात जो मेला तो प्रथम स्थान उठला. ह्या जगामध्ये अनेक देव आले, अनेक लोक आले, मरून गेले, राजे आले, मरून गेले, पण ते उठले नाहीत. पण आमचा जिवंत देव मेला, तिसऱ्या दिवशी त्या मरणावर विजय झाला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि ते स्वर्गामध्ये तुमच्या मायासाठी जागा तयार करण्यासाठी तो गेलेला प्रिय. हालेलुया. म्हणून आज बायबल आम्हाला सांगते की प्रियानो जर आम्ही त्याच्यासाठी तयारी केली नाही तर प्रियानो तो आम्हाला नेण्यासाठी येईल का? म्हणून आम्ही त्याच्या येण्यासाठी आम्ही तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियानो मी ज्यावेळेस संदेश देतो लोक फक्त ऐकत असतात, तिथं टाळ्या होत नसतात.
तिथं विनोद चालत नाही, तिथं गलबला नाही. तिथं अनेक लोक संदेश देतात, थोडस हसवतात, मजा करतात, काय थोडं विनोद करतात. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त संदेश देत असताना लोक हसत होती का? ज्यावेळेस लोक परमेश्वर संदेश देत असताना लोक टाळ्या वाजवत होती का? ते देवाचं वचन अंतकरणापासून स्वीकारत होते, त्या अंतकरणामध्ये घेत होते आणि त्याप्रमाणे ती कृती करत होते. आज किती कृती आम्ही करतोय? देव आमच्या जीवनामध्ये आहे, आम्ही स्वतःला समजतो, पण आम्ही देवापासून किती दूर आहे हे आम्ही स्वतःला पारखणं गरजेचं आहे. म्हणून प्रियानो, येशूचं रक्तच आम्हाला त्या पापापासून आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून आमचं रक्षण करते. माझा दुसरा मुद्दा आहे येशूच्या रक्ताद्वारे शुद्धता आणि पवित्रता. येशूचं रक्त सांडल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये शुद्धता नाही आणि पवित्रता नाही. वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 13वा अध्याय 12 ते 13 वचन. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 12-13 वचन, 2 वचन. म्हणून आज आम्हाला देवाचं वचन सांगतंय की इब्री लोकास पत्र 13वा अध्याय आणि 12-13 वचन काय सांगतंय? म्हणून येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. परमेश्वराने त्या वेशीतच का मरण सोसलं नाही? कारण लोकांना पवित्र करता आलं नसतं आणि त्या जी आहेत लोक तेच ती पवित्र आले. पण परमेश्वराची इच्छा आहे की सर्व मानव जातीसाठी माझं रक्त सांडले जावे आणि मानव जाती काय करावी? पवित्रतेमध्ये जीवन जगावे आणि त्यांना शुद्धता मिळावी. म्हणून त्यांना वेशी बाहेर त्यानं मरण सोसलं. पण तो तुमच्या माझ्यासाठी त्या खुर्सावर गेला. आज गेल्या आठवडी आम्ही 1 महिन्याच्या अगोदर किंवा 1 आठवडी आम्ही त्या गुड फ्रायडे साजरा केला. अनेक चर्चेस, अनेक मंडळ्या गुड फ्रायडे साजरे करतात. प्रत्येक वर्षी त्या ख्रिस्तावरच त्या ख्रिस्ताला टांगतात. पण ही वेळ आम्हाला ती ख्रिस्तावर टांगायची नाही, आम्हाला सुवार्थ सांगायची वेळ आहे. का आम्ही परमेश्वराला रोज मारावं, रोज त्या प्रत्येक वर्षी त्या पाळण्यात घालून हलवावं काय? परमेश्वर येण्याची अगदी वेळ जवळ आलेली असताना, आम्हाला एवढं माहीत असताना आम्ही तेच करत बसतो. काही मंडळ्या म्हणतात की आम्ही क्रिसमस करावं का नाही. काही मंडळ्या म्हणतात की आम्ही ते प्रभोजन द्यावं का नको. काही मंडळ्या म्हणतात की त्या ठिकाणी आम्ही गुड फ्रायडे करावं का नको. करा, पण जे बायबल सांगते ते करा ना. मानव जे आहे, जे काय सांगतात त्या मानवच्या संप्रदायाप्रमाणे तुम्ही चालू नका. पवित्र शास्त्र काय सांगतंय त्याप्रमाणे काय करा, तुम्ही चाला. म्हणून आज बायबल आम्हाला सांगतंय की शुद्धता ही प्रभू करता खूप महत्वाची आहे. प्रभू त्याच्या लोकांना शुद्ध करण्यासाठी तयार आहे आणि त्याची इच्छा नाही की तुम्ही पवित्र पापामध्ये जीवन जगावं. कारण तो वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्याने त्याच्या शिष्यासाठी प्रार्थना केली की त्याने शुद्ध व्हावे. त्यांचा केवळ नवा जन्म होणे पुरेसे नाही, तर त्याच्या हृदयाची स्थिती प्रभूसाठी महत्वाची होती. प्रत्येक मनुष्यासाठी परमेश्वरानं किंमत मोजलेली आहे. त्या ठिकाणी माझ्यासाठी नाही, इथं बसलेल्या प्रत्येकसाठी आणि प्रत्येक मानव जातीसाठी परमेश्वरानं आपली किंमत मोजलेली आहे. म्हणून त्याची इच्छा आहे की ते जर हृदय शुद्ध असावं. जर माझं हृदय शुद्ध आहे तर माझ्या हृदयामध्ये कोण असणार आहे? येशू. पण माझ्यामध्ये काळपट आहे, हृदयामध्ये वाईट गोष्टी आहेत, वाईट विचार आहेत, वाईट कल्पना आहे, तर माझ्या हृदयात कोण असणार? सैतान. मग आज माझ्या हृदयामध्ये कोण बसलेला आहे? जर मी चांगले शब्द बोलतो, मी चांगलं वचन सांगतो, मी चांगली आराधना करतो, तर माझ्या हृदयामध्ये देव आहे. म्हणून देवाची इच्छा आहे की त्याचं हृदय स्वच्छ राहावं. म्हणून त्यानं त्याच्या रक्तानं मला त्यानं शुद्धीकरण केलेलं आहे. माझं नाही, त्या प्रियानं तुमच्या प्रत्येकाचं परमेश्वरानं त्यानं काय केलेलं आहे? शुद्धीकरण केलेलं आहे. म्हणून त्याचं एकच गोष्ट त्याला आवडते की त्याने पवित्रमध्ये जीवन जगावं. बायबल मला सांगते की त्याच्या गोष्टी तुम्हाला लागू आहेत आणि त्या फक्त त्या लोकांच्यासाठी नाही, तर हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वचन ते तुमच्यासाठी लागू आहेत. त्या 12 शिष्या व्यक्ती तर ह्या गोष्टी नव्हत्या, किंवा तिथं 3.5 ते 13 वर्ष ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने सेवा केली त्या पुरत्याच त्या गोष्टी नव्हत्या. पण मानव जातीला सर्व त्या गोष्टी काय लागू करतात. म्हणून पवित्र वचन आम्हाला सांगतंय की ते त्याला पहिलं पत्र, तिथ्याला दुसरं पत्र 14 अध्याय काय सांगतं वचन 14, तिथाला दुसरं पत्र 14 वचन. त्याने स्वतःला आपल्या करता दिले. कोणी दिले? परमेश्वरानं तुमच्या मायासाठी स्वतःला दिलं, रिक्त केलं. त्या परमेश्वराचा एकुलता एक पुत्र असताना त्यानं मानव जातीसाठी या ठिकाणी मनुष्याच्या रूपामध्ये पाठवलं. फक्त आत्माला पाठवला, पण ध्येय धारण करून पाठवलं. आणि कारण ध्येय अर्पण केल्याशिवाय त्या ठिकाणी तिथं मुक्तता नव्हती. म्हणून बायबल आम्हाला शिकवते की त्या ठिकाणी त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी की त्याने खंडीवरून आपल्याला सर्व
सौराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे असे देवाला वाटले. पुण्याचे लोक मंत्र्याची एक गट असतो आणि त्या गटामध्ये वेगवेगळे लोक असतात. हा माझा गट, हा माझं नाव करिश्मा कांबळे, माझं गाव सागाव. मी 6 वर्ष झालं भाडव्याला येते. आणि म्हणजे ज्यावेळी स्टार्टिंगला मी इथं आले त्यावेळी माझ्या अंगामध्ये ब्लड खूप कमी होतं आणि 1 वर्षभर मला खोकला होता आणि औषधांचा काहीच असर होत नव्हता. आणि मी इथं भाडव्याला आले आणि 2 महिन्यात मला आरोग्य लाभलं. नंतर औषधं वगैरे सगळी बंद झाली, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. आणि दुसरी साक्ष माझी अशी, मला खूप सैतानी त्रास होता 5 वर्ष झालं आणि देवानं मला सैतानी त्रासातनं मुक्ती दिली, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. मी मंगल चोपडे. मी माझ्या जावयाची साक्ष सांगते. माझा जावया खूप आजारी होता. डॉक्टरने असं सांगितले की सर्व तुमचे नातेवाईक गोळा करून घ्या. पण देवाला धन्यवाद देते की त्यांचा परत पुनर्जन्म झाला आणि देवाने त्यांना वाचवले. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. शशिकांत चौगले, आज खरोखर देवाला धन्यवाद देत आलेले. हा मनुष्य पूर्णपणे बिशाना होते आणि देवा पण त्यांना बरं केलं आणि आज विशेष म्हणजे त्यांना गाडी चालता येते. ते नेहमी प्रार्थना करायला सांगते, देवा पहा मला गाडीवर बसायचं आहे, मला काम करायचं आहे, आम्हाला गाडीजवळ बसता यावं. तर देवाला धन्यवाद देत आलेल्या. यांना दोन्ही पायावर गाडी अशी सरळ बसता येत नाही, तर ही अशी बसत्या, अशीच गाडी चालवत चिखलीला नेतात, चिखलीतनं भाडल्याला आणतात. याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो.